पैशाची समृद्धी येण्याकरता हे मेडिटेशन आपण ऐकणार आहोत. पूर्वकर्मानुसार ज्या भावना आपण आणलेल्या आहेत पैशासंबंधीच्या, त्याचं संतुलन आपण हे मेडिटेशन ऐकून करणार आहोत. इहारा आणि अहिरा या बीजमंत्राचा वापर आपण त्याच्यासाठी करणार आहोत. जेव्हा इहारा शब्द तुम्ही मेडिटेशनमध्ये ऐकाल तेव्हा पैशासंबंधीच्या नकारात्मक भावना निघून जाणार आहेत आणि अहिरा शब्द ऐकाल तेव्हा पैशासंबंधीच्या सकारात्मक भावनांची ऊर्जा आपण स्वीकारणार आहोत. हे मेडिटेशन तुम्ही बसून ऐकू शकता, झोपून ऐकू शकता, कसंही ऐका, फक्त समर्पित भावनेने, श्रद्धेने ऐका. हे मेडिटेशन एका मेडिटेटिव्ह मनस्थितीमध्ये, मेडिटेशनच्या मनस्थितीमध्ये रेकॉर्ड केलं जातं. त्यामुळे त्यातील प्रत्येक शब्दातनं निघणाऱ्या व्हायब्रेशन्स ह्या तुमच्या 7ही चक्रांच्या ऊर्जेवरती काम करणार आहेत. प्रत्येक चक्राचं स्थान मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर इहारा अहिरा या बीजमंत्राचा जप मी ह्याच्यामध्ये म्हणणार आहे. ह्याच्यातला प्रत्येक शब्दाकडे लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करा. परंतु मन चंचल असल्यामुळे वेगळे विचार आले तरी मध्ये कुठेही थांबू नका. एकदा सुरू केलेलं मेडिटेशन शेवटपर्यंत नक्की ऐका. मन एकाग्र करण्यासाठी आपण आता श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करूया. शांतपणे श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. शांत शांत शांत. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र. पाठीचा कणा संपल्यानंतरच्या जागेमध्ये असतं मूलाधार चक्र. तिकडे डोळे मिटूनच लक्ष केंद्रित करा. हे मूलाधार चक्र मला पैशाची समृद्धी येण्यासाठी, तुझ्या ऊर्जेमधून पैसा गमावण्याची वाटणारी भीती, पैशाच्या अपुरेपणामुळे वाटणारी असुरक्षितता, पैसा कमी आहे म्हणून जाणवणारी अस्वस्थता, त्यामुळे जाणवणारी निराशा, मनावर येणारं दडपण, अस्थिरता, काळजी या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत पैशाविषयी सुरक्षिततेची भावना, त्याकरता लागणारी मनाची स्थिरता, स्वस्थता, हिम्मत, आत्मविश्वास, धोरणीपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत बेंबीच्या खाली 2 इंचावर असणाऱ्या स्वादिष्ठान चक्रावरती. हे स्वादिष्ठान चक्र मला पैशाची समृद्धी येण्याकरता, तुझ्या ऊर्जेमधून पैशाच्या बाबतीत असलेलं असमाधान, त्यामुळे जाणवणारा असंतोष, सतत वाटणारी चिंता, पुरेसा पैसा मिळेल की नाही या भावनेने मनावर येणारा ताण, त्यामुळे जाणवणारा निरुत्साह, कमतरता, दुःख या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत पैशातून आनंद मिळणारच आहे हा ठाम विश्वास, त्याच्याकरता लागणारी सहजता, निखळपणा, प्रसन्नता, नियोजन करण्याची क्षमता, त्याकरता लागणारी विचारांची स्पष्टता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. आपण काम करणार आहोत आता मणिपूर चक्रावरती, छातीच्या खाली असणारं मणिपूर चक्र. हे मणिपूर चक्र मला पैशाची समृद्धी येण्याकरता, तुझ्या ऊर्जेमधून पैसा कमी पडत असल्यामुळे स्वतःविषयी वाटणारी अपूर्णतेची भावना, स्वतःला कमी लेखायची वृत्ती, त्यामुळे मनावर येणारा ताण, स्वतःचा येणारा राग, स्वतःच्या क्षमतेवरचा अविश्वास, स्वतःबद्दलचा अनादर, दुर्बलता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःच्या आर्थिक सुरक्षिततेविषयी, स्वतःच्या पैशाविषयी वाटणारी परिपूर्णतेची भावना, स्वतःला समजून घेण्याची वृत्ती, स्वतःवर विश्वास ठेवण्याची वृत्ती, निर्णय घेण्याकरता लागणारा आत्मविश्वास, ठामपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत छातीच्या मध्यभागी असणाऱ्या अनाहत चक्रावर. हे अनाहत चक्र मला पैशांची समृद्धी येण्याकरता, तुझ्या ऊर्जेमधून
पैशाची चणचण जाणवल्यामुळे स्वतःचा येणारा राग, इतरांशी तुलना करून स्वतःविषयी जाणवणारी कमीपणाची भावना, पैशाविषयी वाटणारं असमाधान, निराशा, इतरांविषयी वाटणारा मत्सर, असूया, लहरीपणा, एकटेपणा, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा, इहारा, इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःच्या पैशाविषयी प्रेम, स्वतःच्या पैशाविषयी जिव्हाळा, आत्मीयता, स्वतःविषयी प्रेम, स्वतःवर विश्वास ठेवण्याचा समजूतदारपणा, आशावादी वृत्ती, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा, अहिरा, अहिरा. आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत गळ्याच्या मध्यभागी असणाऱ्या विशुद्धी चक्रावरती. हे विशुद्धी चक्र मला पैशांची समृद्धी येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून पैशाबाबतीत स्वतःचं मत ठामपणे मांडण्याची वाटणारी भीती, स्वतःच्या पैशाविषयी जाणवणारी कमतरतेची भावना, बोलण्यामध्ये जाणवणारी असमर्थता, स्वतःविषयी वाटणारी लाज, मनामध्ये येणाऱ्या अनेक शंका, त्यामुळे वाटणारी चिंता, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा, इहारा, इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःला पैशाबाबत काय म्हणायचंय ते ठामपणे मांडण्याची हिंमत, पैशाबाबतीत, नियोजनाबाबतीत अधिकाधिक माहिती जमा करण्याकरता लागणारी हिंमत, बिनधास्तपणा, स्वतःच्या मतांविषयी ठामपणा, सूचना स्वीकारण्यासाठी लागणारा समजूतदारपणा, नम्रपणा, लवचिकपणा, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा, अहिरा, अहिरा. आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत 2 भुवयांच्या मध्ये असणाऱ्या आज्ञाचक्रावरती. हे आज्ञाचक्र मला पैशाची समृद्धी येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून पैशाविषयी असणाऱ्या अनेक विचारांमधली अस्पष्टता, त्यामुळे मनावर येणारा ताण, मनामध्ये असणारा गोंधळ, त्यामुळे निर्णय घेण्याची वाटणारी भीती, मनामध्ये असलेला संभ्रम, अविश्वास, स्वतःच्या आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा, इहारा, इहारा. तुझ्या ऊर्जेत पैशाबाबतच्या सगळ्या विचारांविषयी जाणवणारी विचारांची स्पष्टता, स्वतःच्या विचारांविषयी ठामपणा, स्वतःच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवण्याची वृत्ती, निर्णय क्षमता, एकाग्रता, चिकित्सक वृत्ती, संयम, स्वस्थता, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा, अहिरा, अहिरा. आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत सहस्रार चक्रावर. डोक्याच्या वरती असणारं सहस्रार चक्र. हे सहस्रार चक्र मला पैशाची समृद्धी येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून पैशाविषयी जाणवणारी निराशेची भावना, पैशाविषयी जाणवणारी अपुरेपणाची भावना, पैशामुळे येणारं दुःख, सतत जाणवणारी कमतरता, अस्थिरता, अस्वस्थता, असमाधान, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा, इहारा, इहारा. तुझ्या ऊर्जेत येणाऱ्या प्रत्येक पैशाविषयी वाटणारी समाधानाची भावना, तृप्तीची भावना, त्याचं योग्य नियोजन करण्याकरता लागणारी संवेदनाशील वृत्ती, स्वतःवरचा विश्वास, स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास, शांतता, स्थिरता, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा, अहिरा, अहिरा. आपल्याला पैशाची समृद्धी येण्याकरता आपण आपल्या 7ही चक्रांच्या ऊर्जेवरती काम केलंय आणि त्यातून ज्या ज्या काही नकारात्मक भावना आपल्या विचारांमुळे खूप प्रमाणात साठल्या होत्या त्या काढून टाकलेल्या आहेत आणि त्याच वेळेला सकारात्मक भावनांच्या ऊर्जेचा आपण स्वीकार केलेला आहे. बघा, आत्ता जेव्हा नकारात्मक जास्तीची ऊर्जा निघून गेली तेव्हा आपल्याला एक थोडासा शांतपणा, स्थिरता जाणवते. कुठेतरी विश्वास वाटायला लागलाय की हो, माझ्याकडे जो पैसा आहे तो मला समाधान देणार आहे आणि मला पुरे पडेल इतका पैसा माझ्याकडे येणार आहे. हा विश्वास वाटायला लागल्याने हळूहळू मनामध्ये शांतता,
जाणवायला लागलेली आहे. आपल्याकडे पैसा येण्याकरता लागणारं जे बीज आहे, समृद्धीचं बीज, ते आपल्याच मनात आहे, आत कुठेतरी खोलवर. त्याच बीजाची आपल्याला निगराणी करायची आहे आणि त्याच्यातूनच आपल्या समृद्धीचं झाड उगवणार आहे आणि ते आपल्याला समाधान देणार आहे, भरपूर समृद्धी देणार आहे, भरभराट देणार आहे. आपल्या अपेक्षे एवढ्या पैसा आपल्याकडे येणार आहे, हा कुठेतरी विश्वास वाटायला लागलेला आहे. हे समृद्धीचं जे बीज होतं ते अनेक पूर्वकर्मानुसार आणलेल्या विचार पद्धतीमुळे निर्माण होणाऱ्या ज्या भावना होत्या त्याने एकदम झाकोळून गेलं होतं. त्या बीजामध्ये जी ताकद आहे ना नवीन निर्मिती करायची, तीच कुठेतरी निघून गेली होती. पण आज जेव्हा शांत झालंय मन कुठेतरी, तेव्हा ती सगळी उत्तरं आपल्याच मनात आहेत. ते समृद्धीचं बीज आपल्याच मनात आहे ह्याची जाणीव आपल्याला झालेली आहे. आता ही झालेली जाणीव आपल्याला आपल्या मनामध्ये पूर्णपणे रुजवायची. मनाला सतत बजावायचंय की पैसा मिळवण्याकरता लागणारी जी क्षमता आहे ती माझ्यात आहे. पैसा, जास्तीचा पैसा जो मला हवाय, तो कुठून मिळवायचा ह्याचं सुद्धा भान मला येणार आहे. आणि त्याच्याकरता हे मेडिटेशन नियमितपणे ऐकून माझा समृद्धीचा मार्ग मी शोधणार आहे. कारण मनामध्ये दडलेल्या खोल अशा अनेक भावभावना ज्यांची आपल्या कल्पनाही नाहीये, त्याची ऊर्जा कमी करण्याचं सामर्थ्य फक्त या मेडिटेशनमध्ये आहे. आणि म्हणून या मेडिटेशनमधनं जशी 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 ती ऊर्जा कमी होईल तशी तशी मला विचारांमध्ये स्पष्टता येणार आहे आणि माझा समृद्धीचा राजमार्ग मलाच कळणार आहे. आत्तापर्यंत माझ्या क्षमतेनुसार मला पैसा मिळत नव्हता. खूप कष्ट करून एवढेसे पैसे मिळत होते. ती विचारधारा, तो माझा अनुभव सुद्धा आता बदलणार आहे. आलेला प्रत्येक पैसा हा केवळ आणि केवळ मला सुख, समाधान आणि तृप्तीची भावना देणार आहे असा मला विश्वास वाटू लागलाय. नको त्या प्रलोभनांना मी बळी पडणार नाहीये. कुठल्याही फसव्या गोष्टींकडे मी वळणार नाहीये. कितीही मोह मला झाला, मला माझं मन सांगत असेल तरी सुद्धा माझं मन स्थिर करायचं काम मी करणार आहे. आणि हे मेडिटेशन ऐकून ती ताकद मी मिळवणार आहे. पैशाविषयी आलेल्या प्रत्येक विचाराकडे कुठल्याही भावनेच्या दृष्टीने न बघता त्रयस्थ दृष्टीने बघण्याची जी मनाची ताकद आहे ना, ती मी हे मेडिटेशन ऐकून मिळवणार आहे. पैसा मिळवायची जबरदस्त इच्छाशक्ती माझ्याकडे आहेच. फक्त ती इच्छाशक्ती योग्य त्या दिशेला वळवण्याचं काम मी हे मेडिटेशन ऐकून करणार आहे. अनेक अशा भावभावना ज्या मला नको ते निर्णय घ्यायला भाग पाडतात. माझा पैशांचा अपव्यय होतो. महत्वाच्या गोष्टींकरता त्याचं नियोजन न होता भलत्याच ठिकाणी ते खर्च होतात. किंवा अनेकदा भविष्याकरता केलेली तरतूद अचानक आलेल्या संकटामुळे हातातनं निसटून जाते आणि मग मन गोंधळून जातं, संभ्रमित होतं, वाईट वाटतं, दुःख होतं. आणि मग मनामध्ये कुठेतरी येतं, अरे पैसा मिळवायला मी कुठे कमी पडतोय का, कमी पडतेय का, माझ्यामध्ये कपॅसिटी नाहीये का, माझ्यामध्ये ती क्षमता नाहीये का की योग्य तेवढा पैसा माझ्याकडे येऊ शकेल, असं मन संभ्रमित होतं. मग स्वतःला दोष द्यायला लागलं होतं, स्वतःला कमी लेखायला लागलं होतं आणि मीच माझ्यामधली ऊर्जा, मी माझ्याच मनाची ताकद कमी करत होते हे मला आता जाणवलेलं आहे. त्यामुळे जेवढ्या माझ्या मनाची ताकद वाढेल, जेवढं माझं मन स्थिर असेल, जेवढा माझा स्वतःवरती विश्वास वाटेल, तेवढा पैसा मी मिळवू शकणार आहे ह्याची खात्री मला आता पटलेली आहे.
येणारा प्रत्येक पैशाचं योग्य नियोजन करण्याची जाणीव आता मला झाली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आवश्यक ते ज्ञान मिळवायला पाहिजे हेही मला कळलंय. त्यामुळे नको त्या ठिकाणी पैसे खर्च न करता योग्य त्या ठिकाणी त्याचं नियोजन करण्याची क्षमता मला आली आहे आणि जिथे जिथे मला योग्य ज्ञान मिळवायचं असेल ते मी बिनधास्तपणे स्पष्टपणे बोलून योग्य व्यक्तीकडनं मिळवणार आहे. ह्या सगळ्या जाणीवा ज्या मला नव्याने होऊ लागल्यात ते हे मना त्याचा तू स्वीकार कर. या सकारात्मक भावनांचा स्वीकार कर जेणेकरून मला आवश्यक तेवढा पैसा मी मिळवू शकेन. त्याच्याकरता कष्ट करायची लागणारी तयारी माझी आहेच. माझ्याकडे जी जी सामुग्री उपलब्ध आहे, जी साधनं उपलब्ध आहेत, जे ज्ञान आहे त्याचा योग्य प्रकारे वापर करून मी ते मिळवणारच आहे अशी मला आज खात्री वाटते. त्यामुळे हे मना तू मला साथ देणारच आहेस अशीही खात्री मला वाटायला लागलेली आहे. योग्य नियोजन, भविष्याकरता योग्य तरतूद ह्याचा विचार मी नक्की करणार आहे. कुठेतरी भावनेच्या आहारात जाऊन मोहामध्ये मी फसणार नाहीये. स्वतःच्या येणाऱ्या प्रत्येक पै आणि पैकडे मी त्रयस्थ नजरेतनं बघणार आहे आणि माझं आयुष्य सुखी करणार आहे, समाधानी करणार आहे. हे मना, मी आता तुझ्याशी संवाद साधणार आहे या मेडिटेशनच्या माध्यमातून. मी बोलणार आहे तुझ्याशी. तू बोल माझ्याशी. नक्की काय आतमध्ये दडलंय ते आपण आता स्वतःच्याच मनाशी संवाद साधून काढणार आहोत. त्याच्याकरता आपल्याला संगीत ऐकायला येणार आहे आणि हे संगीत ऐकत असताना, हे म्युझिक ऐकत असताना आपल्या मनाशी आपण संवाद साधायचा आहे. कारण प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे, प्रत्येकाची समस्या वेगळी, प्रत्येकाची आजूबाजूची परिस्थिती वेगळी आणि प्रत्येकाची विचार करायची पद्धत वेगळी. त्यामुळे ह्या संगीताच्या माध्यमातून आपण मनाशी संवाद साधत आपल्या पैशाविषयीचे जे काही नकारात्मक भावना आहेत त्या जाणीवपूर्वक काढून टाकणार आहोत आणि म्हणत राहा, माझं माझ्या पैशाशी नातं खूप सुंदर आहे, खूप छान आहे, खूप समृद्ध आहे, समाधान देणार आहे असं सतत स्वतःला बजावत राहा हे म्युझिक ऐकता ऐकता. आणि जेव्हा हे म्युझिक संपेल तेव्हा दोन्ही तळहात एकमेकांवर चोळा, आपल्या दोन्ही डोळ्यांना लावा आणि शांतपणे वर्तमानात या.